लोक शिव पण देतात. हो का? अरे ते त्या दिवशी बोलले तुमची पोरगी जर मी तुम्हाला बोलले काकी तर सोशल मीडियावर लवकर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक अलीकडे कोणत्याही थराला जात आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणतीही मर्यादा उरलेली नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काही सेकंदांच्या रीलसाठी अश्लील, डबल मिनिंग आणि शिवीगाळाची भाषा सध्या सामान्य होत चालली आहे. लाखो व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या स्पर्धेत लहान मुलांनाही या कंटेंटचा भाग बनवले जात असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या काकी फेम वैदू या अल्पवयीन मुलीचा व्हायरल व्हिडिओ याच कारणामुळे चर्चेत आहे. एका बाजूला वैदू सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाली, तर दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ञांनी हा प्रकार बाल हक्क, नैतिकता आणि कायद्याच्या चौकटीतून तपासण्याची मागणी केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओत. सध्या सोशल मीडियावर काकी फेम वैदू म्हणजेच वैदेही नावाची अल्पवयीन मुलगी मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर तिच्या एका व्हिडिओने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. वाढदिवसाच्या पार्टीतील संवाद सांगताना ती एका महिलेला उद्देशून अश्लील शिवी वापरते आणि हा संवाद लाखो लोकांनी शेअर करत व्हायरल केला. तिच्या बोलण्यातील निरागसता, खास मुंबईकर टोन आणि काकींसोबतच्या मजेशीर संवादामुळे ती इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर तिचे व्हिडिओ खूप पाहिले जात आहेत. काहींनी हा व्हिडिओ विनोद म्हणून पाहिला, तर अनेकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र हा वाद केवळ एका व्हायरल डायलॉग पुरता मर्यादित राहिलेला नाही. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अल्पवयीन मुलांकडून अश्लील किंवा लैंगिक छटा असलेले संवाद बोलवून घेणे योग्य आहे का? अशा कंटेंटला माध्यमांनी प्रसिद्धी द्यावी का? आणि यामध्ये कायद्याचे उल्लंघन होत आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि वकील अंजली झरकर यांनी सोशल मीडियावर सविस्तर भूमिका मांडत या संपूर्ण प्रकरणावर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. सामाजिक कार्यकर्ते तुषार दामगुडेंनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे या संपूर्ण प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की वैदू नामक 8-10 वर्षांची मुलगी शिवीगाळ करते व प्रतीक्षा भाटिया या स्त्रीने तिचा व्हिडिओ शेअर केल्यावर तो व्हायरल झाला. सदर अल्पवयीन मुलगी व प्रतीक्षा भाटिया यांची मुलाखत घेण्यासाठी एबीपी माझा या चॅनलचा पत्रकार गेला. त्यावेळी ती मुलगी पुन्हा शिवी देते. पुढे ते म्हणतात, सदर प्रकार अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण तथा अत्याचार या विषयात मोडतो. शारीरिक, शाब्दिक खुनेने बालकांसंबंधीचे अश्लील साहित्य अथवा मजकूर प्रकाशित करणे दखलपात्र गुन्हा आहे. तुषार दामगुडे यांनी पुढे माध्यमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडिया वापरणारे सामान्य लोक कायदेविषयक अल्पज्ञानातून सदर प्रकार करतात, ते दुर्लक्ष करण्याजोगे आहे. परंतु वृत्तवाहिन्या, न्यूज चॅनल चालवण्यासाठी जे लायसन्स घेतात त्यावेळी त्यांना अनेक अटी व नियम असतात. त्यामध्ये न्यूज चॅनलवरून अश्लील कंटेंट प्रसारित न करण्याबाबत कडक अटी आहेत. त्यांनी पुढे असेही नमूद केले की शिष्यवृत्ती घेण्यासाठी मरमर राबणारे लाखो हुशार विद्यार्थी राज्यात असताना एबीपी माझाला या लहान मुलीची शिवी असणारी मुलाखत का घ्यावी वाटली, हे अनाकलनीय आहे. या प्रकरणावर वकील अंजली झरकर यांनीही सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणतात, ती वैदू नावाची का वेदू नावाची लहान मुलगी इंस्टाग्रामवर काकी तुम्ही लय डॅश डॅश हा डायलॉग मारून फेमस झाली. इंस्टाग्रामवर अतिशय थिल्लर, प्रायव्हेट पार्ट दाखवणारे, त्याच्याबद्दल बोलणारे, शिव्या देणारे रील्स करोडो व्ह्यूज मिळवतात. त्यापुढे प्रश्न विचारतात, अरे पण त्या पोरीचं वय किती वर्ष आहे? तिचा लैंगिक शिव्या दिल्याचा व्हायरल व्हिडिओ वापरून लोकांनी तिला अक्षरशः मीम मटेरियल बनवून टाकले. एबीपी माझाने घेतलेल्या मुलाखतीवरही त्यांनी टीका केली. इंटरव्ह्यूमध्ये ज्या काकीने तिचे व्हिडिओ टाकले आहे ती काकी तिथे नटून तटून मिरवत बसली आहे आणि पत्रकार त्या लहान पोरीने ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवल्यासारखे प्रश्न विचारत आहेत. इंटरव्ह्यू घेण्यासारखी काय मोठी बाजी मारली आहे तिने? अंजली झरकर यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, तिचा लैंगिक पद्धतीने वापर करून कंटेंट तयार करणे किंवा करवून घेणे, तिच्याकडून अश्लील किंवा लैंगिक स्वरूपाचे संवाद बोलवून घेणे आणि ते व्हिडिओ व्हायरल करणे, नंतर त्याच मुलाच्या मुलाखती घेणे, या सगळ्यावर पॉक्सो अंतर्गत कायदेशीर कारवाई का नाही झाली पाहिजे?
त्या पुढे लिहितात, जर एखाद्या अल्पवयीन मुलीकडून तिच्या वयाची आणि समजुतीची मर्यादा लक्षात न घेता जाणीवपूर्वक अशा स्वरूपाचे संवाद बोलून घेतले गेले असतील तर हा प्रकार केवळ मनोरंजन म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. तसेच त्यांनी पॉक्सो कायद्यातील कलम 11, 12, 13, 14 आणि 15 लागू होऊ शकतात का याची चौकशी संबंधित यंत्रणांनी करावी अशी मागणी केली आहे. मंडळी, गेल्या काही वर्षात सोशल मीडियावर अश्लील भाषा, डबल मिनिंग जोक्स आणि धक्कादायक संवाद असलेल्या रील्सना मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळताना दिसत आहेत. अनेक कंटेंट क्रिएटर्स प्रसिद्धीसाठी कोणतीही मर्यादा न ठेवता असे व्हिडिओ तयार करत असल्याचे चित्र आहे. यामध्ये सर्वात चिंतेची बाब म्हणजे अल्पवयीन मुलांचाही वापर वाढताना दिसतो आहे. त्यांना संवादाचा अर्थ समजत नसतानाही त्यांच्याकडून अशा प्रकारचे संवाद बोलून घेतले जातात आणि त्यावर लाखो व्ह्यूज, प्रसिद्धी आणि काही वेळा आर्थिक फायदाही मिळवला जातो, अशी टीका सातत्याने होत आहे. वैदूच्या व्हिडिओमुळे सुरू झालेला हा वाद आता एका मुलीपुरता मर्यादित राहिलेला नाही. अल्पवयीन मुलांचे संरक्षण, सोशल मीडियावरील कंटेंटची मर्यादा, माध्यमांची जबाबदारी आणि कायद्याची अंमलबजावणी या सर्व मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात अद्याप संबंधित यंत्रणांकडून कोणतीही अधिकृत कारवाई झालेली नाही. मात्र तुषार दामगुडे आणि अंजली झरकर यांनी उपस्थित केलेले प्रश्न सोशल मीडिया, पालक, कंटेंट क्रिएटर्स आणि प्रसारमाध्यमांनी निश्चितच विचार करण्यास भाग पाडणारे ठरत आहेत. तुमचं यावर काय मत आहे? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पाहत रहा आझाद मराठी.